मिरजगाव पोलीस ठाण्यामध्ये एक व्यक्ती मिसिंग होता आणि त्याची मिसिंगची नोंद करण्यात आलेली होती। त्याचा मुलगा जो आहे आकाश बापू गाडवे, जेव्हा पोलिसांनी त्याच्याकडे जे वडील मिसिंग झालेले आहेत आणि त्याच्याबद्दल जेव्हा अधिक माहिती घेत होते तेव्हा त्याच्या बोलण्यामध्ये जे काही कॉन्ट्राडिक्शन्स येत होते त्याच्यावरून असं लक्षात आलं की काहीतरी यांनी घडवलेलं आहे म्हणून। आणि अधिक विचारणा केली असता त्याने असं सांगितलं की मी आणि आणखी काही आरोपी आहेत, त्यामध्ये एक मास्टर माइंड आहे सुनील राठोड, आम्ही सगळ्यांनी मिळून वडिलांना म्हणजे मिसिंग पर्सन आहे तर त्यांना मारून टाकलेलं आहे। आणि ती घटना जी आहे ती साधारण 4 जानेवारी रोजी दुपारची घटना आहे। शेतावरती जे त्यांचं घर होतं तर ते घरामध्ये या आरोपींनी एकत्रित तोंडावरती उशी लावून गुदमरून जे आहे तर त्याला मारून टाकलं आणि त्याच ठिकाणी जे आहे फ्युएल आणलं आणि त्या ठिकाणी जाळून पण टाकलेलं आहे। यामधला जो मेन आरोपी आहे सुनील राठोड याला स्थानिक गुन्हे शाखेनं जिल्हा अकोला या ठिकाणून ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेत असताना पण त्यानं पहिल्या मजल्यावरनं उडी मारली, त्यानंतर तो त्या ठिकाणी जखमी झाला, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केला आणि नंतर त्याला जे काही की ताब्यात घेतलेलं आहे। तर त्यानं सुद्धा ही जो घटना आहे ही कबूल केलेली आहे आणि असं लक्षात आलं की त्या व्यक्तीच्या नावावर असणारी जमीन ही हडप करण्यासाठी त्याला मारून टाकलं आणि मारून टाकण्यापूर्वी एक स्टॅम्प पेपर आणण्यात आला आणि त्या स्टॅम्प पेपरवरती वयस्कर व्यक्ती होता त्याचे एक त्या ठिकाणी स्तंभ घेण्यात आले आणि मग त्याला मारून टाकलं। तर अशा प्रकारची घटना घडलेली आहे। इतर आरोपींचा शोध सुरू आहे। सध्या सुनील राठोड आणि त्याचा मुलगा जो मयत आहे त्याचा मुलगा आकाश या दोघांना ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि मिरजगाव पोलीस ठाण्यामध्ये खुनाचा गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे। याचा तपास करत असताना हा जो अकोल्याचा मास्टरमाइंड आहे सुनील राठोड याच्या म्हणजे इंट्रोगेशन मध्ये आणखी एक गोष्ट लक्षात आली की त्याची जी मैत्रीण आहे तिच्याबरोबर पण वाद झाल्यानंतर त्यानं तिलाही मारून टाकलेला आहे, तिला जाळून टाकलेला आहे आणि अशा पद्धतीनं एक अकोला जिल्ह्यामध्ये एक मर्डरचा गुन्हा नोंद आहे आणि ज्यामध्ये तो अनडिटेक्ट आहे। तर हा सुनील राठोड आहे, त्या गुन्ह्याबद्दल पण कबुली दिलेली आहे। अधिक तपास जे आहे पुढे स्थानिक गुन्हे शाखा आणि मिरजगाव पोलीस स्टेशन करत आहे।